रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 62 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोरखनाथ पिंजारी महाराज आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी अर्थात क्लास 1 अधिकारी ते कीर्तनकार असा हा महाराजांचा प्रवास झालेला आहे. कसा हा जीवनातील त्यांचा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. भीक मागतो आपण. भीक मागण्यासाठी हा जन्म आहे. हे देवा असेल तर कुठं ते सुख दे. अरे देवाला सुख मिळालं नाही. देवाला जर सुख मिळालं असतं तर तो वैकुंठातून बोंबलत येत आला असता. ज्या सुखा देव वेळावला, ज्या सुखा देव वेळावला. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. खरं तर मी पहिल्यांदाच प्रेक्षकांना सांगून ठेवलेलं आहे की क्लास 1 अधिकारी ते कीर्तनकारांचा हा तुमचा प्रवास झालेला आहे. एक सांगा, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं 12वी अधिक एक डिप्लोमा झालाय सॅनिटरी इन्स्पेक्टर मुंबईला. आणि त्या क्वालिफिकेशनवरतीच महानगरपालिकेत मी जॉईन झालो. बर, किती साली तुम्ही नोकरीला लागला? मी 1 डिसेंबर 90 नोकरीला लागलो आणि रिटायर झालो 1 मे 2023 ला. 32 वर्ष 4 महिने हा कालावधी सर्व्हिस केली. एक सांगा की पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली नोकरीची, बरोबर, काय पोस्टिंग होतं तुमचं? माझं पोस्टिंग होतं मल्टीपर्पज वर्कर, म्हणजे बहुउद्देशीय कार्यकर्ता. तृतीय श्रेणीचं पद होतं. आणि त्याच्यानंतर मग 23 महिन्यानंतर आमची कास्ट एंट्री झाली आणि परत पद वाढत गेली पुन्हा. आणि नंतर मग हळूहळू पोस्ट झाले. शेवटची पोस्ट तुम्ही रिटायर झालात हो 2023 ला. बरोबर. क्लास 1 अधिकारी कुठली होती? ती सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक अर्थात घनकचरा खात्यातील महानगरपालिकेतील पद आहे, पण ते क्लास 1 दर्जाचं होतं. क्लास 1 दर्जा. साधारण तुमचं कामकाज काय होतं ते? माझं कामकाज असं होतं की महानगरपालिकेमध्ये रस्ते सफाई आणि 2 भाग असतात. एक माणसाकडून रस्ते साफ करणे आणि ते कचऱ्याचे ढिगले लोकांकडून भरून घेणे आणि कचरा जमा करणं आणि उचलणं, अशा 2 प्रकारचं काम होतं. दोन्ही विभागामध्ये मी काम केलं. बर, आता एक सांगा महाराज, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर हा कसं मनात आलं की आता आपण तुळशीची माळ घालावी? मी 1983 साली जेव्हा 12वी अप्लाय केली आणि त्याच्यानंतर मला एक ऍक्सिडेंट झाला. बाय ऍक्सिडेंटली मी घरी राहिलो. त्यावेळेस मला परीक्षा देता आली नाही आणि मग घरच्या लोकांनी आजारी आहे म्हणून एक आध्यात्मिक गुरु लक्ष्मण महाराज वडावकर यांच्याकडे नेलं आणि त्यांनी मला तो बोध केला आणि त्याच वेळेस मी अनुग्रह घेतला. मग तेव्हा माळ नव्हती, पण त्यांनी सांगितलेला बोध जेव्हा आपण अनुकरण करत गेलो त्याच्यानंतर कालांतरानं मग माझे मित्र एक विभूतवाडी जे मोठे महाराज म्हणून आहेत त्यांनी ती प्रथम माळ घातली. ते मंदिराशी संलग्न असल्यामुळं त्यांच्याशी भजन कीर्तन नंतर शिकवणारे गुरुजी वगैरे या माध्यमातून मग इच्छा झाली. आणि इच्छा होण्याचं दुसरं कारण की आमच्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह 81 पासून सुरू आहे. मग 2003 साली मला त्यांनी प्रवचन दिलं. पण प्रवचनासाठी मी माझं नाव त्यांनी टाकलं, परंतु मी वस्त्रीवरती असं बनियन आणि अंडरवेअरवरती होतो, म्हणजे टॉयलवरती, आणि तिकडून खालून ते सप्तेची मंडळीवरती जेवायला चालली होती. मग ते म्हटले, आमच्या गावाला सांगितले यांचं संध्याकाळी प्रवचन आहे. ते म्हणजे ह्यांच्या गळ्यात माळ नाही, आम्ही नाही ऐकणार म्हणे. मग त्या वर्षी मी माझ्या मित्राला बोलवलं माळवाल्यांना आणि दुसऱ्या वर्षी मग त्या कारणासाठी मला माळ आपोआपच माझं मनाचा संकेत झाला आणि माळ घातली. म्हणजे 2003-04 ला तुम्ही प्रत्यक्ष माळ घातली. हो. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, वारकरी असतील किंवा कीर्तनकारच होते ते. त्याचा नेमच असा आहे की बऱ्याच मुलाखतीतून मला पण तेच लोकांनी सांगितलं, बरोबर, माळ असली तरच आपल्याला प्रवचन. अगदी बरोबर आहे. आणि बऱ्याच लोकांनी माळ घातल्यानंतर प्रवचनाला बरोबर. तुमचं पुळकुटी गाव आपल्या मसवड शेजारी 4 किलोमीटर दक्षिणेला. माऊली, एक सांगा, पहिलं प्रवचन, आता त्याच्या अगोदर एक पहिला प्रश्न आहे की प्रवचन सांगावं असं का मनात आलं? येस, बरोबर आहे. माझे आध्यात्मिक गुरु आता सांगितले लक्ष्मण महाराज वडावकर, पेन शेजारी, तालुका पनवेल. तिकडं आमचं वर्षातून 1-2 वेळा गुरुजयंती म्हणजे गुरु पौर्णिमा आणि त्यांचे एक देवदिवाळी म्हणून कार्यक्रम असतात, तिकडे आम्ही जायचो. मग त्याच वेळेस आमचे एक गाववाले होते मिलमध्ये सर्व्हिसला, त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लावला आणि मग माझे मित्र मोठ्याने आम्ही 2 जण ते ग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्या वर्षी ग्रंथ समाप्तीला अचानक श्री गुरु आमचे लक्ष्मण महाराज आले
आले आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला, म्हटले हे प्रवचन करू शकतात. आणि ते तिथंच फिल्टरपाडा म्हणून एरिया आहे घाटकोपरला, त्या एरियातले कार्यकर्ते होते. त्यांना म्हटले अशोक यांचं नाव प्रवचनात टाकून दे. तर 1997 साली अगोदर, म्हणजे मी जेव्हा अनुग्रह घेतला 97 साली पहिलं प्रवचन झालं. आणि मला वाटतं त्या प्रवचनाला माझ्या जेवढी दर्शनाला महाराजांच्या लोक आली होती त्या सगळ्यांनी प्रत्येकी हार आणला होता. आणि एवढे हार माझ्या गळ्यात आजही कधी पडले नाहीत. पण तो फोटो माझ्या घरी आहे आणि तो फोटो पाहिल्यानंतर मला आजही उचंबळून येतं की ती वेळ पुन्हा आपल्या आयुष्यात पुन्हा येईल का. बरोबर आहे की. माऊली एक सांगा, खरं तर पहिलं प्रवचन म्हटलं का माहित असतं थोडस बऱ्याच वेळा मला हो. दडपण येत नाही, दडपण येतं, अगदी बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी घडतात. हा, माझ्या वेळी खूप दडपण होतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरूंकडे गेलो मी आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं ड्रेस वगैरे करून, आणि आता प्रवचनासाठी जायचंय. मग त्यांनी सांगितलं मला, म्हणे तू जा. अहो म्हटलं पण मी काय सांगू, तू काय सांगायचं सांग, मी बघतो, तू जा तिथं. आणि 1-1.25 तास खरोखर तुम्हाला सांगतो त्या ओवीचा अर्थही मला ज्ञानेश्वरीतला माहित नव्हता. संतांचे अंग लंगे जिने पापाते जिने गंगे ही ओवी होती. पण त्या ओवीचा संदर्भ मला त्यावेळेस काही ना माझं अंग भरून आलं होतं आणि सर्व अष्टांग म्हणजे त्याला अष्टसात्विक भाव जागृत झाला होता. पण काय सांगू, पण पुढे एक दरी होती, दरीच्या बाजूला झोपडपट्टी होती. तर माझा आवाज दरीतून असा घुमायचा आणि परत रिफ्लेक्शन व्हायचं. हे मला 2 मिनिटात कळाल्यानंतर मला उत्साह वाटला. आणि सतत मी गुरुमूर्ती समोर ठेवल्यामुळे ते प्रवचन कधी झालं, कसं झालं हे मला काय कळालं नाही. लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या? आणि लोकांनी प्रतिका म्हणजे पहिली प्रतिका अशी आहे की जेवढे कोणी माळ घेऊन आले होते, गुरुनी सांगितलं होतं की पहिलं त्याचं दर्शन घ्यायचं, नंतर माझ्याकडे दर्शन द्यायचं. त्यामुळे 2 लाईनी राहिल्या. आणि त्याच्या अगोदर ज्याने आम्हाला आध्यात्मिक प्रवासासाठी ज्ञानेश्वर वाचनाचा मंत्र दिला, त्यांनी सांगितलं होतं की एवढ्या गळात माळा पडतील की तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ती साक्षात वेळ तशीच्या तशी घडली. एक अर्धा तास ती लोक गळ्यात माळ घालून दर्शनच घेत होती. माझ्यासारख्या दगडाच्या पायावर पडणं हे मला अंतःकरणातून अतिशय खजील वाटलं. पण त्यावेळेस तो प्रसंग घडला आणि त्यामुळे भारावून गेलो. आणि परमार्थ कशाला म्हणतात, गुरु कशाला म्हणतात, अध्यात्म काय आहे ह्याची एक चुणूक माझ्या नखापासून केसापर्यंत एक सरकून गेली. माऊली खरं तर बरंच तुम्ही सांगितलं, खरं तर तुम्ही दगडाच्याच पाया पडत होता. पण जी लोक होते ते प्रत्यक्ष तुम्हाला माऊली म्हणूनच ते अर्थात ना, बरोबर होते. आणि त्याच भावनेने तुम्हाला ते हार वगैरे साहजिक ना, बरोबर. खरं तर तुम्ही त्यावेळेला भावनिक झालेला होता. आताही भावनिक आहे. त्यावेळेला प्रसंग असा फार मोठा आणि वेगळा घडला. आणि खरं तर तो तुमच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. बरोबर. माऊली दुसरा प्रश्न असा आहे की जसं तुमचं पहिलं प्रवचन झालं, तसं पहिलं कीर्तन कुठे झालं? हा, त्याच्या पुढे मी हार्मोनियम शिकत होतो. रेणुशी महाराज म्हणून वाई तालुक्यातले, ते मुंबईलाच सुमननगर एरियात राहायचे, कुर्ला ईस्टला. तिथं शिकत होतो. ते रविवारी येऊन आमच्या तिथे गाड्यामध्ये शिकवायचे. मग ते शिकत असताना एक दिवस मस्जिदला संत तुकाराम मंदिरामध्ये सप्ताह चालू होता आणि त्यांनी ग्वाही घेतली होती की बाबा माझी मंडळी येतील, हरिपाठ करतील वगैरे. मग हरिपाठाला जाताना ट्रेनमधून जाताना हा पोशाख चढवला आणि पॅन्ट शर्ट काढून ठेवली. पण रोजचा जो पास होता ना तो मी ह्या शर्टमध्ये ठेवायला विसरलो. आणि ट्रेनमध्ये जाताना ते मला टीसीने पकडलं. मग माझ्या मनात विचार, त्यांनी लगेच ते गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्या लाईनमध्ये उभा केलं, त्यांच्या पोलीस चौकीमध्ये. आता म्हणे आज तुम्हाला थांबवणार इथं, उद्या आहे सुट्टी, उद्या पण सोडणार नाही, परवा कोर्टात नेणार, मग जामीन देणार, नंतर तुम्हाला सोडणार. माझ्या मनात थोडासा विचार आला की आपण चाललोय सत्कर्मासाठी, कीर्तनासाठी, प्रवचनासाठी, ऐकण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी. आणि अशा वेळेस देव ही विभूती अशी आहे का की असा विचित्र प्रसंग माझ्यावर कसा आणला. आणि एवढं मनात येईपर्यंत एक टीसी आला आणि त्या टीसीने त्याला सांगितलं, ज्याने मला पकडलं, म्हटले गुप्ता अरे इसको काय को पकडा है, ये तो वारकरी है, ये कभी भी ऐसा बिना टिकट प्रवास नहीं कर सकता है. मग म्हटले हाँ मैं पकडा है उसको पूछो है कि उसके पास. अरे ऐसा हो नाही सकता, चलो. माझ्या हाताला धरलं आणि त्यांनी मला पुढे सोडून दिलं. हा प्रसंग माझ्या मनाला एवढा भावला की आता माझ्याकडे पास होता, मला दुसऱ्या दिवशी जाऊन दाखवणं गरजेचं होतं. मी खोटा नाही आहे, माझ्याकडे पास होता, मी फसवलं नाही हे मला दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी ते कार्यक्रम अटेंड केला. दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं लवकर आलो आणि त्याच गुप्ता टीसीला विचारलं, म्हणलं ते कालचे मराठी टीसी कुठे आहेत? ते म्हणले 4 साल से स्टेशन पे कोई मराठी टीसी है नहीं, आपको गलत फहमी हो गई. मग दुसऱ्या बाजूला गेलो ईस्ट वेस्ट, तिथं विचारलं, त्यांनी तुला तेच सांगितलं. आणि खरोखर माझ्या अंगात असं काटा येतोय की त्या दिवशी मला कळालं की तो टीसी परमेश्वर प्रत्यक्ष कोणतरी होता आणि ते मला भासवण्यासाठीच, मला बदलण्यासाठीच त्याची ती नियुक्ती झाली असं गुरुकडून. आणि असं मी प्रत्यक्ष अनुभवलं. आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्या प्रक्रिया मनापासून करायला लागलो. जेवढा वेळ मिळेल तेवढा सत्कार्य लावण्याचा प्रयत्न. ज्या पोस्टवर मी होतो तिथं 3,900 कामगार
124 मुकादम, 32 ऑफिसर आणि नंतर माझं पद होतं. माझ्या या 12वी ते डिप्लोमा या डिग्री नसणाऱ्या क्वालिफिकेशनला 9 वर्ष गव्हर्नमेंटची गाडी ड्रायव्हर, हे सुद्धा आपलं नाही, पांडुरंगाची कृपा. म्हणजे हे केवढं म्हणजे त्या प्रसंगाने तुम्हाला माझ्या हाताखाली जी मुलं शिकायची ती M.Com, MA, MSc वाली होती, की ज्यांना मी लेबर म्हणून कामाला लावलं होतं माझ्या सहीने. तर त्यांच्या समोर मला मनात खजील वाटायचं की माझं क्वालिफिकेशन काय आणि ह्यांचं क्वालिफिकेशन काय, पण कुठंतरी माझ्या पाठीमागे काहीतरी ताकद आहे परमेश्वराची. नक्कीच, त्याशिवाय घडणं शक्य नाही. कारण तुम्ही स्वतः सांगितलं की कीर्तनाला निघालोय आणि खरं तर ते आणि तुम्ही प्रश्न विचारला पहिल्या कीर्तनाचा. पहिला कीर्तन अजून तो मग ते पुढे आहे. मग पहिला कीर्तनाचा प्रसंग असा आहे. पुढे मग मी राहतो तिथेच बाजूला डोंगरावरती विठ्ठल मंदिर होतं. काही ओळखीचे लोक होते, ते म्हटले चला हरिपाठाला. मला हरिपाठ म्हणजे काय माहित नव्हतं अगोदर. मग हरिपाठाला जाता जाता ते म्हणे तुमचा आवाज चांगला आहे, सगळं आहे. मग एक योगायोगाने एक चव्हाण महाराज म्हणून त्या सर्वेश्वर मंदिरात जे नित्यमित हा प्रवचन करायचे, 45 वर्षांची सेवा होती, तर ते काही कामानिमित्त माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही प्रवचन करता, तुम्ही कीर्तन करू शकता. आणि 7-8 दिवसात त्यांनी मग ते छोट्या 8x10च्या खोलीमध्ये संसार, त्याच्यामध्ये त्यांनी गिरकी कशी घ्यायची, रुक्माई रामकृष्णारी कसं म्हणायचं, सगळं शिकवलं. आणि एक कीर्तन भावधरुणे वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, ह्या अभंगावरती नाथ महाराजांचं त्यांनी कीर्तन लिहून दिलं. ते 100 पेजेसची वही मी 8 दिवसात तोंडपाठ केली. आणि जसं कीर्तन आहे तसं मग तिथे एक जरीताई म्हणून होत्या, त्या जरीताई म्हटल्या इथले महाराज नाही म्हणे, तर ह्यांना कीर्तन करायचं आहे. मग त्यांनी नगरकर म्हणून त्यांना सांगितलं, म्हटले नाही हे सर कसले कीर्तन करणार, कारण मी तर टीचिंग करायचो, क्लासेस घ्यायचो. मग सर मला म्हणायचे हे कसे काय करणार, तर ते म्हणले नाही म्हणले कीर्तन हे करतील, प्रश्नच नाही. आणि ज्या दिवशी कीर्तन ठेवलं ना त्या दिवशी फेटा कशाला असतो मला माहित नाही. मग जी आजी मावशी होती जिंच्याकडे मी जेवायला होतो, ती म्हणली थांबा. मग एक कार्यकर्ता होता, तो गेला आणि भगवी साडीच आणली, फेटा नव्हता, भगवी साडी आणली. आणि ती काय साडी नायलॉनची काय फेट्यासारखी बसेना, मध्ये मध्ये सुटायची. मग ती मावशी आमची म्हणायची सर थांबा, तुम्हाला फेटा नेसता येत नाही, मी गुणते. म्हणून त्या मावशीनं मला तो फेटा, त्यावेळेस 2-3 वेळा सुटलेला फेटा बरोबर फिट केला. असा तो प्रसंग होता. आणि तो कीर्तन झालं त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही महाराज, बिलकुल. कारण का, काय कृपा असेल सद्गुरूची असेल, ईश्वराची असेल, पूर्वपुण्य असेल, किंवा आपली काही सत्कर्म असतील, पण त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नाही. 2004 पासून आजपर्यंत निरंतर ही सेवा चालू आहे. पायीवारी, एकादशी, ज्या ज्या काही परमार्थिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संपूर्णपणे झोकून देणं या उद्देशाने चालू आहे. माऊली, खरं तर तुम्ही सगळेच प्रसंग सांगितले, पहिले प्रसंग सांगितले, TC मधला प्रसंग सांगितला. आपण कीर्तन आणि प्रवचन म्हटलं ह्याला अभ्यास लागतो. बरोबर. खरं तर तुम्ही अधिकारी म्हणून काम करत असता, अधिकाऱ्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडत असता. इकडे कीर्तन प्रवचन सांगताना इकडे कर्तव्यच पार पाडावं लागतं. बरोबर. पण अभ्यास हा महत्वाचा, कारण अभ्यासाने पुढे जाता येत नाही. तुम्ही कसं ते म्हणजे अभ्यास, अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. 9 ते 5 माझी ड्युटी असायची आणि तो गाडीवाला ड्रायव्हर 8 वाजता माझ्याकडे यायचा. मग सकाळी 8ला गाडीत बसलं की 9 वाजेपर्यंत जाताना एक कीर्तन ऐकायचं आणि येताना एक कीर्तन ऐकायचं. 2 कीर्तन रोज ऐकायची. आणि जवळपासचे जे सप्ताह आहेत तिथं जायचं. आणि माझी पद्धत अशी अभ्यासाची की जे श्रवण करायचं ते शॉर्टकट मध्ये लिहून काढायचं आणि घरी आल्यानंतर त्याचं लॉंगकट मध्ये जे असेल ते तयार बनवायचं. अशी मी 500 पेक्षा जास्त कीर्तनं लिखित केली. आणि नित्य हरिपाठ नंतर 9 वाजेपर्यंत गेटच्या आत जाईपर्यंत रामकृष्णारी चालू, आणि आत गेलं की ड्युटी चालू. 5ला सुटला की ड्युटी संपली, रामकृष्णारी चालू. प्रसंग म्हणून सांगतो, एक दिवशी 5:30 वाजता आमच्या वरिष्ठांनी फोन केला. म्हणजे तुम्ही माझा फोन नाही उचलला. म्हटलं माझी ड्युटी 9 ते 5 आहे, 5:30ला तुमचा फोन उचलायचा की नंतर माझा आहे. कारण त्यावेळेस माझं जे काम चालू असतं रामकृष्णारीचं किंवा भगवंताचं, ते कार्य करणं माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय माझं जीवन सफल होणार नाही. त्यामुळे तुमचा फोन 5च्या आत असेल तर मी उचलणं बंधनकारक आहे. म्हणजे हा प्रसंग घडला. हो, घडलेलंच सांगतो तुम्हाला मी. असा हा अभ्यासासाठी वेळ काढता. माऊली, अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो तुमच्या दृष्टीनं, कीर्तन का प्रवचन अवघड, कुठला म्हणजे तुम्हाला वाटतं? अगदी नक्की प्रश्न, महत्वाचा प्रश्न विचारला. कीर्तन आणि प्रवचनामध्ये सर्वात अवघड आहे प्रवचन. कारण का, तर प्रवचनात तुम्हाला कुठे 1-2 सेकंद सुद्धा थांबता येत नाही. त्या विषयाला धरून तुम्हाला स्टार्ट टू एंड अपेक्षित बोलणं गरजेचं असतं. कीर्तनामध्ये साथीला असतात, प्रमाण देतात, नंतर संगीत असते, वाद्य असते,
आणि चाली असतात, याच्यामध्ये थोडासा विसावा मिळतो आणि मग त्या बुद्धीला किंवा त्या मेंदूला विसावा मिळाला, ते अपेक्षित आपल्याला जे सांगायचं ते आठवतं. बरोबर. आता वास्तविक पाहिलं ना, कीर्तन घ्या प्रवचन अभ्यासाशक्त नाही, अभ्यासाचे बळे एक गती अंतराळे ओवे माऊलीची, की अभ्यासाशिवाय शक्य नाही. किंवा तुकोबा म्हणतात की माऊली सांगतात, पार्थात ते ज्ञान मग ज्ञानापासून घड विशेषीचे ध्यान. ज्ञानासाठी ध्यानाची गरज आहे आणि ध्यान म्हणजे काय तर एकाग्र बसून ज्ञानदेव जपे अंतरी धरुण श्रीहरी जपे सदा, ह्या हरिपाठातल्या प्रमाणानुसार तुमचं जे श्वास चालतो तो ईश्वराची ती जाणती कल्पना आहे की तुमच्याकडे देव आहे. ही कल्पना नसून प्रत्यक्षात तुमच्या शरीरामध्ये जो श्वासोच्छ्वास चालतो त्यात ईश्वरच चिंतन करतो. तो 24 तास 21,600 वेळा चिंतन करतो. त्याच्याकडे लक्ष देणं याचं नाव आहे ध्यान, एकाग्रपणे. आणि ते ध्यान केलं की आता गेल्या 4-5-6 महिन्यापासून हा पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती तो कार्यक्रम सुरू आहे. कारण मी ड्युटीवर असताना मला ते साध्य होत नव्हतं. आता 24 तास मोकळा आहे. 5 तासच मी झोपतो, 5 तासापेक्षा कमी. कार्यक्रम असेल तरी त्याच्यापेक्षा कमी होत, पण कधीही असं शरीर कंटाळत नाही, असं हे वाटत नाही, दमलो असं वाटत नाही. कारण ते जे असतं ना ते सारखं समोर येतं. आणि तुम्ही मानलेल्या प्रश्नाप्रमाणे कीर्तन किंवा भजन करत असता, प्रवचन करत असताना आपल्याला जे सांगायचंय ते वाचलेलं असतं, आठवण करून सांगणं शक्य नसतं. त्यावेळेस नारदाच्या गादीवरती तिथं जी ईश्वरानं बुद्धी दिलेली आहे तो ईश्वरच बोलायला भाग पडतो. आणि तुकोबा म्हणतात की तुकोबाचं एक प्रमाण आहे की तुकोबा सांगतात की आपण काही करत नाही, म्हणजे साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. तर त्या गादीवर गेल्यानंतर तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल आणि भाव असेल, ध्यान असेल, तर जे अपेक्षित आहे समोरच्या माणसाला ते तिथं तुम्हाला आठवण्याचं काम आपल्यावर नसतं. तुका म्हणे घालवतायवरी भार, वाहो हा संसार देवापायी ही वृत्ती ठेवली की मला वाटतं काही अवघड नाही. बोला. सगळंच हे होतं. माऊली, अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे. खरं तर बरेच वेळा आपण बघतो कीर्तन म्हटलं का महाराजांचा सोर आवाज हे जरा बरोबर. तर ते तुम्ही सोर कसा मिळाला? आता वास्तविक पाहता त्याच्या अगोदर मी हे सगळं सांगताना भजनामध्ये कधी बसणं झालं. मी 6 वर्ष हार्मोनियम शिकलो त्या गुरुजींकडं, रेणुशी गुरुजींकडं. पण त्यांनी कोणत्या वृत्तीने का देव जाणे, पण मला कधी आकार उकार किंवा स्वर कसा लावायचा हे सांगितलं नाही. मग मला ते जवळजवळ 54 राग शिकलो. आणि मग कुठं भजनात बसायला मिळायचं नाही ड्युटीमुळं, त्यामुळे मुलालाच मी तबला शिकवला आणि तबला आणला आणि मग आम्ही माळ्यावरती 2 जण आमच्या पद्धतीने भजन सुरू केलं. पण ऍक्च्युअल कीर्तनासाठी जे काही बाज लागतो, चालीचा असेल, आकाराचा असेल, तो मला कधीही कुणी सांगितला नाहीये. आणि कुठल्याही कीर्तनकाराच्या साथीला उभा राहिल्याशिवाय कीर्तन करत नाही एक मनुष्य. बरोबर आहे. हे पण माझी मी त्याच्या बाबतीत वेगळं आहे. मी कुठल्याही कीर्तनकाराला साथ केली नाही, कारण मलाच काय येत नव्हतं. आणि साथ न करता मी उभा राहिलो कीर्तन. पण आता मला कीर्तन साथीला उभं राहणं किंवा प्रमाण देताना नवीन जी मुलं असतात त्यांना साथ करणं खूप आनंद मिळतो त्याच्यातून. अजून एक प्रश्न आहे. खरं तर आता तुम्ही सेवानिवृत्त झाला, रिटायर झालेला आहात आणि आता कुठलाही वर्ग घ्या, आता शेतकरी असू द्या, सगळ्याच थरात जर रिटायरमेंटची माणसं जर तुमच्या पुढे बसली कीर्तन ऐकण्यासाठी, सर्वच थरातील असतात, पण जाता जाता एक 10-20% असतातच रिटायर झाले माणसं. तर काय आपल्या म्हणजे आता तुम्ही रिटायर झालेला असाल तर ह्या तुमच्या बांधवांना काय सांगतात? कीर्तनाच्या माध्यमातून अगदी महत्वाचा प्रश्न आहे. असं थोडं गृहीत धरून रिटायर्ड ही कल्पना गव्हर्नमेंटनं का काढली, तर तुमचं शरीराचं जे वय आहे 58, तेव्हा तुमची इंद्रिय गात्र सगळी काय होतात, स्थिरावतात, म्हणजे त्याच्यात ती ताकद कमी होते. मग सरकार तुम्हाला काय करतं की आता 58 नंतर कायद्यानुसार रिटायर करतं. मग रिटायर केल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच पद्धतीचं कुठलंही काम करणं हे म्हणजे शरीराला अतिरिक्त. त्यापेक्षा जेने जहा दिव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण, या तुकोबाच्या प्रमाणाप्रमाणे 58 नंतर आता काय करायचं आहे, तर जीवन ज्याने दिलेलं आहे ते सुखरूप व्हावं. आणि माणसाच्या आयुष्यात जी जीवनामध्ये श्वासाची संख्या आहे ती मोजून दिली जाते. जन्माच्या वेळेस मरेपर्यंत जे श्वास आहे ते श्वास संपले की तुम्हाला 1 सेकंद राहायचा इथं अधिकार नाही. याला मृत्यूलोक म्हणतात. माणसं मुळातच हे विसरतात की आपण मृत्यूलोकामध्ये आलोय. मृत्यूलोक म्हणजे इथं कधीतरी आपल्याला मरायचं आणि जायचं आहे. तर उर्वरित आता तुम्ही विचारला प्रश्नाप्रमाणे ते मित्र जेव्हा माझ्या समोर येतात तेव्हा प्रसंग मला त्यांच्या शाळेमधले वगैरे आठवतात, परंतु त्यातले काही जे अगदी विषयाला बाधक असतात ते मात्र ह्याच्याकडे लक्ष देत नाही, इकडं ऐकतात तिकडे सोडून जातात. पण काही 2-4 असे माझ्या वारीला माझ्याबरोबर यायला लागले की त्यांना ते विशेष वाटलं आणि माझ्यापेक्षा उच्च पदावर असणारे प्रायव्हेट कंपनीमध्ये असतील किंवा
सरकारी असतील निमसरकार असतील, तर तिथं त्यांनी लक्षात आलं की ते कुठेही आपल्याला जाता येईल, पण हे तू ज्या पदावर किंवा तू जे आता भूषवतो कीर्तन करा म्हणून, हे कुणालाही शक्य नाही. हे अद्वितीय आहे आणि सगळ्यांचंच काम नाही. अभ्यास केलेलं उदाहरण सांगतो, इथं बाजूला एक गाव आहे वाकीवर कुठे, त्या माणसाने एवढा अभ्यास केला आणि संपूर्ण कुठलाही कीर्तन करा तर त्यांचं नाव द्यायचं, कारण साथीला त्यांना बोलवायचे, पण त्यांना शेवटपर्यंत कीर्तन करता आलं नाही महाराज. अलग लक्षात. असून सुद्धा अपेक्षा असून सुद्धा, अभ्यास असून सुद्धा करता आलं नाही. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची गरज आहे. एक तुमचं शास्त्र प्रचिती, दुसरी तुमची गुरुप्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती म्हणजे ईश्वर प्रचिती. या तिन्हीपैकी कुठेतरी तुमच्या पाठीशी असल्याशिवाय कितीही अभ्यास केला तर तुम्हाला त्या गादीवर उभं राहणं शक्य नाही, असं मला वाटतं. प्रश्नच खरं तर अजून उत्तर अजून अपेक्षित आहे पुढे. म्हणजे जे रिटायर लोकांना तुम्ही काय सांगता? हा, रिटायर्ड लोकांना एवढंच सांगतो, मला हे सांग, अगदी बरोबर आहे, त्यांना हेच सांगतो की बाबा रे, तुम्ही रिटायर झालाय, तुम्हाला पेन्शन मिळालेलं आहे, त्यामुळे निरर्थक असणाऱ्या विषयाच्या मागे लागून वेळ घालवू नका. कुणी जनावरं घेते, कुणी म्हैशी घेते, कुणी खिलार खोंड घेते त्या शर्यतीची, कोणी गाड्या घेते, कोणी पाईपलाईन करते, विहीर आहे. तुकोबा म्हणतात की पाया मजबूत बांधून पुन्हा घर. अरे पाया गेलेला संपलेला, आता तुझी जायची वेळ झालेली आहे. त्यांना एवढंच सांगतो की आता वेळ फार कमी आहे, तुम्ही आता सोडा हे आणि चिंतन करा, कारण ईश्वर चिंतनाशिवाय तुमचं आयुष्य ह्या सृष्टीवरचं यथार्थ होणं शक्य नाही. हा संदेश मी वारंवार देतो. माऊली, खरं तर मगाशी शेवटचा प्रश्न म्हणत अजून एक प्रश्न खरं तर विचारायचा मनात आला. खरं तर तुम्ही ज्यावेळी नोकरीत होता, अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, तुम्ही बघताय आता वारी, आपल्या आषाढी वारी, अशा कुठल्या एखाद्या वारीत नोकरीत असताना कधी सहभागी झाला होता का? बरोबर आहे तुमचं. 2004लाच आमच्या गावातून वारी नवीन आम्हीच काढली. भागोजी महाराज पाटील होते, त्याच्या अगोदर काही लोक जात होते पण बंद पडली होती. नंतर आम्ही विचार केला की आपण 2004 पासून पुळकुटी ते पंढरपूर अशी दिंडी आषाढीला सुरू केली. 4 मुक्काम आणि 5व्या दिवशी पंढरपूर. तर त्याच्यात प्रामुख्याने भूमिका माझीच होती, कारण कीर्तन ऑलरेडीच मी करत होतो. त्यामुळं सगळे 4च्या 4 मुक्कामाचे कीर्तन मलाच करायला लागायचे. एक मित्र होते, त्यांनी एखादं केलं तर नाही तर मलाच कीर्तन करायला लागायचं. मग कीर्तनात मी काय सांगायचं हे मला आताही सांगता येणार नाही, पण ते कीर्तन होऊन जात होतं आणि वारीमधलं कीर्तन सोपं असतं. तर त्यावेळेस त्यांच्या त्या सहकार्यानं ते महाराज होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करू शकता. आता विशेष प्रसंग असा आला की दिंडीत कीर्तन झालं, त्या महाराजांनी ऐकलं म्हणून शिष्टमंडळाकडे सांगितलं की यंदाच्या सप्त्यामध्ये गोकुळाष्टमी सप्ताह असतो, त्या सप्त्यामध्ये यांना कीर्तन. ते म्हणले नाही, आपला सप्ताह 25 वर्षाचा आहे, हे काल आता कीर्तन करायला याला कसं येते? म्हणले माझं कीर्तन करा. समर्पण ज्याला म्हणतात ना महाराज, ते लक्षात ठेवा. त्या भागोजी महाराज पाटील जे गुरुवर होते त्यांनी सांगितलं माझं कीर्तन कॅन्सल करा, पण याचं ठेवा, कारण मी ह्या वयामध्ये जे होतो त्याच्यापेक्षा हा खूप उंच आहे आणि हा पुढे जाणार आहे, त्यामुळे तुम्ही. आणि कीर्तन ठेवलं, गावाने सगळं पाहिलं. एक ओवेकार होते, त्यांनी मला खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण मंदिराला फेरा काढला आणि सांगितलं, म्हटलं की आज मला असं वाटतंय की जे कीर्तनकार इथे यायचे आणि सांगायचे ते भाड्याचीच बैल, भाड्याचेच आवतं आणि भाड्याचेच तट्टू, असं किती दिवस तुम्ही सप्ताह करणार नाही, कोणी गायक आहे नाही, कोणी प्रवचन करणार नाही. आज मी त्यांना ठासून सांगेन की माझ्या गावचा कीर्तन कराय. म्हणून मला एवढा त्यांनी म्हणजे खांद्यावरून फिरवलं आणि गावाला तो जे काही मिळालं तो सांगण्याचा प्रसंग म्हणजे अद्वितीय आहे. आणि नोकरीत असताना तुम्ही पायीवारी तर केलेली? हो, तेव्हापासून पायी सुरुवात वारी झाली. मग हो, आळंदी ते पंढरपूर एक केली, पुन्हा काही वाऱ्या आम्ही सदाशिवनगर पासून त्या दिंडीमध्ये केल्या, मुंबईचे लोक. आणि माझ्याबरोबर काही लोक ओळखी असल्यामुळे आजही मुंबईचे लोक इथे येतात. बऱ्याच वेळेला लोक असतात असे म्हणजे न वारीत सहभागी होणार, ह्याच्यातून काय मिळतं म्हणजे या वारीतून तुम्ही पायी चालता, वारीतून काय मिळतं? अगदी बरोबर आहे. थोडक्यात काय सांगतात? थोडक्यात एकच सांगेन, जे तुम्हाला पाहिजे ते फक्त कुठेही मिळणार नाही, ते फक्त वारीतच मिळेल, वारकरी संप्रदायातच मिळेल आणि परमार्थातच मिळेल. सर्वांचं एकच स्थान आहे की ईश्वर चिंतन आणि भगवंताची भक्ती. तर भक्तीचं स्वरूप दुसरं तिसरं काही नाही आहे. हे जी थोडं भक्ती आवडते देवाने संकल्पावी माया संसाराची. हे जे विश्व आहे हे मायावी आहे, नष्ट होणार आहे. यातून आपण चित्त काढायचंय आणि तिथं घालवायचंय. जसं एका वाप्यावरचं पाणी दुसऱ्या वापराला घालतं, तसं संसारातलं चित्त काढायचं, हातापायाने कर्मेंद्रियाने संसार करायचा, पण ज्ञानेंद्रियाने चोख राहून परमार्थाकडे लक्ष द्यायचंय. आणि तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ होय नाश अहंकाराचा. या तुकोच्या प्रमाणाप्रमाणे काम, क्रोध, लोभ, अहंकार हे सगळे या भक्तीमध्ये विलीन झाले की आपोआप हे मायाविकार नष्ट होतात आणि तुम्ही ईश्वराकडे आपोआप आकर्षित होता. आणि ईश्वराचं चिंतन असं आहे, आजच भागवत मध्ये मी वाचलं की जे माझे भक्त आहेत त्या भक्ताचे मी सर्व लाड पुरवतो, फक्त त्यांनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि मागे फिरला नाही ना, तो अत्यंत दुर्दैवी, अगदी वाईट प्रवृत्त असेल
अनन्य चिंतेन तो मायेजना परिपासते तेषां ज्ञानयुक्ताना योगक्षेमम वाहन जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारण जन्म मरण या न्यायानं जो अनन्य म्हणजे मुलाला आई किंवा गाईला वासरू यांच्यात तो जेवढा भाव आहे तेवढा भाव ईश्वराप्रती निर्माण झाला की आपल्याला जीवन अतिशय सोपं सहज आहे. हेच मर्म आहे परमार्थाचं, वारीचं आणि वारकरी संप्रदायाचं. धन्यवाद माऊली. खरं तर नाचू कीर्तनाची रंगी 62 मध्ये आपण खरं तर महाराजांनी सर्वच प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत. खरं तर काही प्रश्नाला उत्तर देताना महाराज खरं तर भावूक झालेले होते, कारण त्यांच्या जीवनात असे प्रसंग घडलेले आहेत. आणि शेवटचाच प्रश्न खरं तर मी विचारला त्यांना की वारीतून काय मिळतं. खरं तर त्याही प्रश्नाला त्यांनी काय मिळतं हे खरं सांगितलेलं आहे. महाराज मंदेश भूषणशी बोललेले आहेत, त्यांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.